अमेरिकेनं आजपासून प्रतिपूर्ती म्हणजे जसाच तसा कर लागू होणार आहे आणि या कराराच्या आकारणीमुळे जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची भीती सुद्धा व्यक्त होते। अनेक देश अमेरिकन आयातीवर भरमसाठ कर लादत आहेत आणि त्यामुळे अमेरिकी उत्पादनांची तिथं निर्यात अशक्य बनत असल्याचं मत व्हाईट हाऊसनं व्यक्त केलंय। हे देश अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या फसवत आहेत आणि त्यांनी अमेरिकन कामगारांविषयी असलेल्या तिरस्काराची जाणीव करून दिली आहे असं सुद्धा व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव लेविट यांनी म्हटलंय। तर गेल्या अनेक देशांमध्ये अनेक अमेरिकन व्यवसाय बंद पडलेत आणि लोक बेरोजगार झालेत असं सुद्धा लेविट म्हणालेले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला घोषित केलेले टॅरिफ तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे। तर ऑटो टॅरिफ 3 एप्रिलला निर्धारित कार्यक्रमानुसार लागू होतील। अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफमुळे जगभरात हाहाकार माजलाय, तसंच व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार 1400 अंकांपर्यंत खाली आला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये 553 अंकांची घसरण नोंदवली गेली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात परस्पर शुल्क लागू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। ट्रम्प यांनी गार्डनर इथं मेक अमेरिका वेल्दी अमेरिका हेन कार्यक्रमामध्ये टॅरिफची घोषणा केली आहे। त्यामुळे भारतासह चीन, कॅनडा यांसारख्या अनेक देशांवर परस्पर शुल्क लागू होणार आहे आणि याच वेळी चीन अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाला उत्तर देण्यासाठी नवा डाव रचतंय असं सुद्धा तज्ज्ञांचं म्हणणं आहे। चीन, जपान, कोरिया अमेरिका विरोधात एकत्र येत असून ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे। म्यानमारमधील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध अजूनही सुरू आहे आणि याच दरम्यान बचाव कर्मचाऱ्यांना मोठं यश मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाच्या 5 दिवसांनंतर आज एका हॉटेलच्या ढिगाऱ्यामधून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आलंय। भूकंपामध्ये आतापर्यंत 2700हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। दरम्यान 7.7 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे। मृतांचा आकडा 2700हून अधिक झालेला आहे, तर 3900 लोक जखमी झाल्याची माहिती आहे। 270 लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे। पृथ्वीवरून नैसर्गिक आपत्तींची तीव्रता समजून घेणं कठीण असतं, परंतु जेव्हा या आपत्तीचं चित्र आकाशामधून टिपलं जातं तेव्हा त्याचं वास्तव अधिक स्पष्ट होतं। भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने अलीकडेच म्यानमारमध्ये झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपाच्या उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या। त्या पाहून संपूर्ण जग स्तब्ध झालंय। या प्रतिमांमध्ये शहरं उद्ध्वस्त झालेली, ऐतिहासिक वारसा स्थळ जमीनदोस्त झालेली आणि भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाचं जिवंत चित्रण दिसून येतं। इस्रायलच्या सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी इस्रायलनं गाझाचा मोठा भाग ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र सध्या इस्रायलने गाझावासियांना गाझापट्टी खाली करण्याचे आदेश दिलेत। दहशतवाद्यांना आणि त्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायल गाझाचा ताबा करणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। तर युद्ध क्षेत्रामधून गाझाच्या लोकांना बाहेर काढणं सुद्धा या अभियानाचा भाग असेल। हमास आपले हातपाय पसरून पुन्हा इस्रायल विरोधी कारवाया करू शकतो आणि त्यामुळेच गाझापट्टी खाली करून ती आपल्या संरक्षणासाठी वापरण्याचा निर्णय इस्रायलने घेतलाय। इराण आणि अमेरिका या 2 देशांमधला तणाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुकरारासंदर्भात इशारा दिलाय आणि इराणने अणुकरार स्वीकारला नाही तर त्यांच्यावर जबरदस्त बॉम्ब हल्ले करण्यात येतील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। तर ट्रम्प प्रशासनाने हिंद महासागरामधील डिएगो गार्सियामध्ये B-2 बॉम्बवर तैनात केलेले आहेत आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील आपलं अंडरग्राउंड क्षेपणास्त्र तैनात केल्याची माहिती आहे। त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये मोठं युद्ध होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मात्र याचा परिणाम भारतावर सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। जम्मू आणि काश्मीरमध्ये एलओसीवर भारतीय लष्कराने 4 ते 5 पाकिस्तानी घुसखोरांनी कंठस्नान घातलंय। एलओसीला लागून असलेल्या भागामध्ये या घुसखोरांनी 3 सुरुंगांचे स्फोट घडवून आणले आणि त्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। या काळामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय। तर भारतीय सैन्याने गोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर दिलंय आणि या चकमकीमध्ये 4 ते 5 घुसखोर मारले गेल्याची माहिती आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असून एलओसीवर शांतता राखण्यासाठी 2021च्या DGSMO करार कायम ठेवण्याची मागणी भारतीय लष्कराने केली आहे। आशियाई भूभागामध्ये तणाव आणखी वाढताना पाहायला मिळतोय।
चीनने तैवानभोवती स्ट्रेट थंडर 2025A या नावाने एक मोठा लष्करी सराव सुरू केला आहे आणि या सरावाचा उद्देश तैवानच्या नाकेबंदीची क्षमता सुधारण्यासोबतच अचूक हल्ले करण्याचा सराव करणं अशी सुद्धा आहे. चीनच्या लष्करानं असं जाहीर केलंय आणि चीनच्या या आक्रमक पावलांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाल्याचं सुद्धा माहिती आहे. चीनच्या लष्करी सरावाच्या दुसऱ्या दिवशी 10हून अधिक चीनी युद्धनौका तैवानच्या प्रतिसाद क्षेत्रामध्ये दिसल्या असा दावा सुद्धा तैवानच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने केलाय. तसंच चीनच्या तटरक्षक दलाने सुद्धा या सरावामध्ये भाग घेतल्याचं पाहायला मिळालं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताकडे मैत्रीचा हात पुढे केल्याचं पाहायला मिळालं. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर चीनने भारताकडे दृढ मैत्रीचा प्रस्ताव पुढे केलाय. पुढील 70 वर्षांमध्ये दोनही देशांमधील मैत्रीपूर्ण भागीदाराचे संबंध नव्या उंचीवर जातील असा विश्वास जिनपिंग यांनी व्यक्त केलाय. तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी दोनही देशांनी एकत्र काम करावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतासोबतच्या 75 वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा दाखला देत प्रेमपत्र पाठवलंय. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामध्ये चीन अडकलेला आहे आणि त्यामुळे चीनला नवीन बाजारपेठेची गरज भासू लागली आहे. त्यामध्ये भारतासारखी प्रचंड बाजारपेठ यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते आणि त्यामुळे चीनने भारताला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचं यावरून स्पष्ट होते दिसतंय. मात्र या पत्रामागे केवळ द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा हेतू आहे की नाही, भारताला धोरणात्मक जाळ्यामध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न सध्या निर्माण होतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टेरिफ आजपासून लागू करण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी 2 एप्रिल हा दिवस लिबरेशन डे म्हणून घोषित केलाय आणि टेरिफच्या पूर्वसंध्येला त्यांनी भारत अमेरिकी उत्पादनांवरील कर कमी केलेले आहेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारताने हे आधीच करायला हवं होतं असं तज्ज्ञांनी म्हटलंय. मात्र ट्रम्प भारतीय कृषी क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांची एंट्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. बांगलादेशमधील सत्ता पालटानंतर भारतासोबत तिथले संबंध तणावाचे बनलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आलंय. त्यामुळे भारताकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जाते. बांगलादेशमधल्या हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आणि त्यानंतर आता बांगलादेश सरकारने धक्कादायक वक्तव्य केलंय. शेख हसीना यांच्या पक्षामधील 1 लाख लोक भारतामध्ये पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारनं केलाय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेमधून पाय उतार करण्यासाठी मदत करणारे इस्लामी कट्टरपंथी पुन्हा सक्रिय झाले. तरुण महिला आता फुटबॉल खेळू शकणार नाहीत अशी घोषणा धार्मिक कट्टरपंथीयांनी केली आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनी नाराज झालेल्या आहेत. देशातील मनुष्यबळात महिलांचा वाटा 37% आहे, जो दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक आहे आणि त्यामुळे 15 वर्षांनंतर कट्टरपंथी शक्ती सत्तेमध्ये आल्यास महिलांसमोरची आव्हानं सुद्धा वाढणार आहेत. देशामध्ये इस्लामी सरकार स्थापन करणं आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी कट्टरपंथी एकत्र येत आहेत. बांगलादेश आणि भारत संबंध सध्या मोठ्या तणावामध्ये आहेत. बांगलादेशात सतत भारताविरोधीच्या खेळीमुळे दोनही देशांमध्ये वाद निर्माण होतोय. दरम्यान बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी चीनला बांगलादेशमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भात युनुस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचं भूपरिवेष्टित स्वरूप व्यापार विस्तार करण्यासाठी एक संधी ठरू शकतो असं म्हटलंय. अलीकडेच मोहम्मद युनुस 4 दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेलेले होते आणि या दौऱ्यादरम्यान युनुस यांनी हे वादग्रस्त विधान केलं. अमेरिकेमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यू जर्सीचे खासदार कोरी बुकर यांनी तब्बल 25 तास मॅरेथॉन भाषण केलंय. त्यांच्या सलग 25 तासांच्या भाषणामुळे 1257 ऐतिहासिक रेकॉर्ड्स मोडले गेलेले आहेत आणि यावेळी त्यांनी 25 तासांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांची आणि धोरणांची चिरफाड केली आहे. मतदानाचा अधिकार आणि आर्थिक विषमता या मुद्द्यांवर सुद्धा बुकर यांनी या भाषणामध्ये बोललेलं आहे. तसंच कोरी बुकर यांनी स्टॉर्म थर्मन यांच्या भाषणाचा विक्रम सुद्धा मोडलाय. स्टॉर्म थर्मन यांनी अमेरिकेच्या संसदेत 24 तास 18 मिनिटांचं मॅरेथॉन भाषण केलेलं होतं.
सध्या सोशल मीडियावर घिबली ट्रेंडनं बराच धुमाकूळ घातलाय. मात्र डिजिटल प्रायव्हसी संदर्भातील तज्ज्ञांनी या घिबली संदर्भात सावधानतेचा इशारा दिलाय. AI कंपनी अशा घिबली ट्रेंडच्या माध्यमातून AI ट्रेनिंगसाठी कोट्यावधी लोकांचे खासगी फोटो जमा करू शकते असं या तज्ज्ञांनी म्हटलंय. तर अनेक जण सध्या हा ट्रेंड एन्जॉय करतायत. पण आपलं कार्टून स्वरूपातील रूप पाहण्याच्या नादामध्ये लोक स्वतःचा फेशियल डेटा ओपन AI कडे सुपावत असल्यानं त्यामुळे भविष्यामध्ये डिजिटल सुरक्षेसंदर्भात मोठा पेच निर्माण होऊ शकतोय अशी शक्यता या तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. भारतीय नौदलाच्या INS तरकश या पश्चिम कमांड अंतर्गत कार्यरत आघाडीच्या युद्धनौकेने हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रामधील गस्तीदरम्यान 2500 किलो अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईमधून भारतीय नौदलाची सागरी गुन्हेगारीविरुद्ध लढण्याची आणि क्षेत्रीय सुरक्षा बळकट करण्याची अतूट वचनबद्धता अधोरेखित होते. आणि या वर्षामधील ही मोठी कार्यवाही आहे. जानेवारी 2025 मध्ये सागरी सुरक्षेसाठी हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रात तैनात करण्यात आलेली INS तरकश युद्धनौका संयुक्त कृती दल 150 या पथकाला सक्रिय मदत करत असते. अवयवदान वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अवयवदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 42 दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. ही रजा कर्मचाऱ्याला शस्त्रक्रियेनंतरच्या आरामासाठी दिली जाईल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत या संदर्भात माहिती दिली आहे. रजेचा कालावधी शस्त्रक्रियेच्या प्रकारावर अवलंबून नसेल. मात्र सरकारी डॉक्टरांनी मान्यता दिल्यानंतर कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 42 दिवसांची रजा मिळू शकणार आहे. आणि ही रजा रुग्णालयामध्ये दाखल झाल्याच्या दिवसापासून सुरू होईल किंवा आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेच्या 1 आठवडा आधीपासून सुद्धा घेता येणार आहे. महात्मा गांधींचे पंटू तुषार गांधी यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फेटाळून लावली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या 2022च्या साबरमती आश्रम पुनर्विकास प्रकल्पाला मान्यता देण्याच्या निर्णयाविरुद्ध ही याचिका दाखल केली गेली होती. खंडपीठाने याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. 1200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आश्रमाची मूळ ओळख साधेपणा पुसून टाकेल असं तुषार गांधी म्हणालेले होते. तसंच या प्रकल्पामुळे आश्रमाचं रूपांतर गांधीवादी मूल्यांपासून दूर असलेल्या राज्य नियंत्रित स्मारकात होईल असा युक्तिवाद गांधींनी याचिकेत केलेला होता. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं. लालू यादव हे किडनी, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. आणि अलीकडेच त्यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा झालेली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर 3 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. नंदीग्राममध्ये अयोध्येसारखं भव्य राम मंदिर बांधलं जाणार आहे आणि त्याची पायाभरणी 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी केली जाईल अशी घोषणा पश्चिम बंगालचे भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी केलेली आहे. पूर्व सोनाचुरा येथे पायाभरणी समारंभाच्या आधी भव्य मिरवणूक काढली जाईल आणि यामध्ये दुर्गा पूजा आणि स्थानिक मंदिर समित्यांचे प्रतिनिधी, हिंदू धार्मिक संघटना आणि सामुदायिक क्लब सहभागी होतील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. हरियाणाच्या कर्नालमधील सरपंचाने IPL मध्ये 49 रुपयांमध्ये संघ बनवून 3 कोटी रुपये जिंकले आणि यापूर्वी त्यांनी ऑनलाईन गेम खेळून थोडे पैसे जिंकले होते. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर विक्रमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. 1 एप्रिल रोजी झालेल्या पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामधील IPL सामन्यात त्याने 49 रुपयांना आपला संघ तयार केलेला होता आणि त्याला 3 कोटी रुपये आणि महिंद्रा थार मिळालेली आहे. याशिवाय ड्रीम 11 ॲप कडून 2 लाख रुपये सुद्धा मिळाले. केंद्र सरकारने नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केली आहे. 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती केली गेली आहे. RBIचे माजी गव्हर्नर MD पात्रा यांनी जानेवारीमध्ये राजीनामा दिला आणि त्यानंतर हे पद रिक्त होतं. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पूनम गुप्ता यांच्या RBI उपगव्हर्नर पदाच्या नियुक्तीला मंजुरी दिलेली असून त्या आपल्या कार्यभार स्वीकारण्याच्या तारखेपासून 3 वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळतील. सोन्याचा भाव 2000 रुपयांनी वाढून तब्बल 94,150 रुपये प्रतितोळा अशा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. गेल्या 2 महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये एका दिवसात झालेली ही सगळ्यात मोठी वाढ आहे. तर चांदीचा भाव 500 रुपयांनी घसरून 1,02,500 रुपयांवर आल्याची माहिती आहे.
भूराजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याची जगभरात मागणी वाढती आहे आणि परदेशी बाजारामध्ये सुद्धा सोन्याचे दर वाढलेले आहेत। दरम्यान देशांतर्गत सराफा बाजारामध्ये सोन्याचा भाव सतत हाताबाहेर जात असताना शेअर बाजारामध्ये अलीकडच्या घसरणीच्या काळामध्ये मौल्यवान सोन्यामध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड बराच वाढताना पाहायला मिळतोय। वस्तू आणि सेवा करापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये मार्च महिन्यात 1.96 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे। आर्थिक वर्षामधील अखेरच्या महिन्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये करात 9.9% वाढ झाल्याची माहिती आहे आणि सेंट्रल जीएसटी पोटी 38,100 कोटी रुपये जमा झालेले असून स्टेट जीएसटी पोटी 49,900 कोटी रुपये जमा झाले आहेत। इंटिग्रेटेड जीएसटी 95,900 कोटी रुपये जमा झालेले असून जीएसटी सेस पोटी 12,300 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। मार्च महिन्यात निव्वळ जीएसटी गतवर्षीच्या तुलनेमध्ये 7.3% वाढून 1,76,000 कोटी झालेला आहे।